एक कुटुंब, तीन पक्ष आणि तीन आमदार. तामिळनाडूच्या निवडणुकीत एका श्रीमंत कुटुंबाला चांगला जॅकपॉट लागलाय. देशभरात लॉटरी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅन्टियागो मार्टिनच्या कुटुंबाने ही कमाल केली आहे. मार्टिनची पत्नी लिमा यांनी AIADMK पक्षाकडून विजय मिळवलाय. मार्टिनचे जावई आदव अर्जुन हा थलपती विजयच्या TVK पक्षाच्या तिकिटावर निवडून आलाय, तर मार्टिनचा मुलगा जोस चार्ल्स हा पॉंडेचेरी जिंकलाय. त्यामुळं एकाच कुटुंबातील 3 जण वेगवेगळ्या पक्षातून आमदार झाल्यामुळं याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. सॅन्टियागो मार्टिन हा लॉटरी बिझनेसमधलं मोठं नाव आहे. त्याला लॉटरी किंग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खास करून दक्षिणेतील राज्यांमध्ये मार्टिनचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय त्याचे अनेक राजकीय पक्षांसोबत चांगले संबंधसुद्धा आहेत. या निवडणुकीत त्याची पत्नी AIADMK पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होती. लालगुडी मतदारसंघातून मार्टिनची पत्नी निवडून आली आहे, तर मार्टिनचा जावई आदव अर्जुन हा विल्लीवाक्कम मतदारसंघातून 17,000 मतांनी जिंकला. तो TVK पक्षाचा प्रमुख थलपती विजयचा विश्वासू नेता मानला जातो. मार्टिनचा जावई आदव हा विजयच्या TVK पक्षाचा महासचिव सुद्धा आहे. त्यामुळं तामिळनाडूतील विजयच्या विजयात त्याची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं जातं. मार्टिनचा मुलगा जोस चार्ल्स हा पॉंडेचेरीच्या राजकारणात सक्रिय आहे. त्याने लचिया जननायक कडची म्हणजेच LJK या पक्षाची स्थापना केलेली होती. याच पक्षाच्या तिकिटावर मार्टिनचा मुलगा जोस हा निवडून आलाय. पॉंडेचेरीच्या कामराजनगर विधानसभा मतदारसंघातून तो 10,000 मतांनी निवडून आलाय. त्यामुळे आता दक्षिणेतील राजकारणात लॉटरी किंग अशी ओळख असलेल्या मार्टिनचं वजन वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.